आयोगाकडून ग्रुप सी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट जी आहे ती पाहायला मिळाली. बरेच विद्यार्थी या परीक्षेचा विरोध करताना दिसत आहेत आणि याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. सो आयोगाने त्याच्यानंतर पण एक नोटिफिकेशन आणलं किंवा एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर केलं, ज्याच्यामध्ये आयोगाने असं म्हटलंय की राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, या तिन्ही परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्यात येतील. का? कारण विद्यार्थ्यांना ती संधी मिळावी. विद्यार्थ्यांची अनेक वर्ष या प्रोसेसमध्ये जात आहेत. अर्थात अलीकडे आयोगाने जे पण निर्णय घेतलेले आहेत किंवा आयोगाचा जो वाढलेला स्पीड आहे याच्यावरती सगळेच खुश होते, पण त्याच्यामध्येच हा ऑनलाईन एक्झामचा बॉम्ब आयोगाने टाकला आणि याच्या नंतर मात्र विद्यार्थी संतापले. ट्विटरवर ईमेल करणं आणि आता आंदोलन या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण विद्यार्थ्यांनी याला विरोध करण्यापाठीमागचं प्रमुख कारण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तसं तर 4 कारणं मला वाटतात की ही 4 कारणं प्रमुख कारणं आहेत. ऑनलाईन या शब्दाला कोणाचाच विरोध नाहीये. हा विरोध असण्याच्या पाठीमागचं पहिलं प्रमुख कारण आहे ते म्हणजे फेअरनेस. सर्वांना समान संधी मिळेल का? कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेत आहात, या ऑनलाईन एक्झाम मध्ये म्हणजे आम्हाला कम्प्युटर वापरता येत नाही किंवा आम्ही कम्प्युटरवरती प्रॅक्टिस करू शकत नाही, हा मेन मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ज्या वेळेला तुम्ही सीबीटी घेताय, तर ज्या वेळेला ही परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी म्हणून येतात, एक स्वप्न उराशी बाळगतात, मॅक्झिमम वर्ग असा आहे जो ग्रामीण भागात राहतो. मॅक्झिमम वर्ग असा आहे की ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. आणि मग या मुलांनी तुम्ही जरी ऑनलाईन जी काही मॉक टेस्ट आहे ती अवेलेबल करून दिली असेल, तर यांनी सराव कुठून करायचा? म्हणजे ऑफलाईन परीक्षा घेणं, ऑफलाईन पेपरवरती एखादी एक्झाम देणं आणि कम्प्युटरवरती पेपर देणं याच्यामध्ये डिफरन्स असतो. कारण जेव्हा तुम्ही पेपरवरती एखादा प्रश्न वाचताय आणि स्क्रीनवरती प्रश्न वाचताय, याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. ते आकलन करून घेणं असेल, सोडवणं असेल, उत्तर देणं असेल, कन्फ्युजन असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, या सगळ्याच गोष्टी येतात. म्हणजे इथे सर्वांना समान संधी मिळतीये का, हा येतो पहिला मुद्दा. त्याचबरोबर इथे आणखी एक गोष्ट होते, ते म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एक्झाम सेंटरला जातात, तर काही परीक्षा केंद्र अशी आहेत की जिथे खूप व्यवस्थित चांगल्या म्हणजे सुसज्ज चांगल्या स्थितीमध्ये आहेत. तिथे सगळ्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारचे टेक्निकल इश्यूज येत नाहीत. पण काही परीक्षा केंद्रांवरती अशी सिच्युएशन याच्या पूर्वीच्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवलेली आहे की जिथे चालू परीक्षेमध्ये कम्प्युटर बंद पडलेत. बऱ्याच एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था प्रॉपरली नाहीये किंवा इतर काही टेक्निकल गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा म्हणजे ही एक्झाम होणार आहे शिफ्ट्स मध्ये. मग जर आता एका शिफ्टचा पेपर इझी येत असेल आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर जो आहे तो जर हार्ड येत असेल, तर याचं काय? म्हणजे ज्या मुलांना पेपर हार्ड गेला त्यांचा स्वतःचा काय दोष, जेव्हा की त्यांनी अभ्यास केलेला होता. याच्या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेगवेगळ्या दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बाकीच्या ज्या पण ऑनलाईन एक्झाम घेतल्या जातात त्याच्यामध्ये ही गोष्ट अनुभवलेली आहे की डे 1 ला जो विद्यार्थी परीक्षा देतोय त्याला ऑब्विसली टाइम मॅनेजमेंटला खूप जास्त प्रॉब्लेम येतोय. डे 1 किंवा डे 2 जरी आपण पाहिलात तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येतोय. या विद्यार्थ्यांना पेपर देताना पेपरचं स्वरूप समजत नाहीये. या विद्यार्थ्यांना ते सगळं समजून घेऊन पेपर द्यायचा आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे यांचा स्कोर कमी येतोय. पण जेव्हा हे विद्यार्थी बाहेर येतात तोपर्यंत ऑलमोस्ट पेपरचं स्वरूप कसं असेल, कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतात, कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न येतात, कुठले प्रश्न असेल जे आपण टेक्निक्सनी ट्रिक्सनी सोडवू शकतो, याच्या सगळ्याचे व्हिडिओज आउट होतात. आणि त्याच्यामुळे मग पुढच्या दिवशी जे विद्यार्थी परीक्षा देतात त्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होतो. ठीक आहे, बरं, आता हे झालं. मग याच्यावरती उपाय म्हणून आयोगाने काय सांगितलंय ते म्हणजे आम्ही नॉर्मलायझेशन करू. जर पेपर हार्ड गेला एखाद्या शिफ्टचा, एखादा इझीच असेल तर काय केलं जाईल. पण इथे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पारदर्शकतेचा. म्हणजे आम्ही ऑनलाईन एक्झामला जे काही विद्यार्थी विरोध करतात हे जे काही पाहतोय, इथे दुसरा जो पॉइंट येतो तो येतो ट्रान्सपरन्सीचा. ठीक आहे की तुम्ही सगळं कराल, पण
जो काही निकाल तुम्ही आम्हाला देताय त्या निकालावरती विश्वास कसा ठेवायचा, आमचे गुण नेमके तुम्ही कसे मोजले हे आम्हाला कसं कळणार, मला जे काही मार्क्स मिळालेले आहेत ते एक्झॅक्टली कसे मोजले. पहिला मुद्दा तर हा आहे. नॉर्मलायझेशन ही जी काही एक सिस्टीम आहे याच्यावरतीच आधीपासून खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल पुरेशी आयडिया नाहीये किंवा बऱ्याचदा नॉर्मलायझेशनमुळे आलेले जे रिझल्ट आहेत ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीयेत आधीच्या एक्झामच्या बाबतीत. आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जर ही पद्धती एमपीएससी लागू करत असेल तर विद्यार्थ्यांना इथे ट्रान्सपरन्सीचा प्रश्न जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. आता जेव्हा तुम्ही नॉर्मलायझेशन यूज करताय या निगेटिव्ह मार्किंगचं काय, हा एक मोठा मुद्दा आहे. की म्हणजे तुम्ही चुकीच्या उत्तरांसाठी पेनल्टी देतात हे ठीक आहे की उत्तर चुकलं तर तुम्ही मायनस करताय मार्क्स, पण माझे कमी चुकलेत, दुसऱ्या कोणाचे तरी जास्त चुकलेत. पण नॉर्मलायझेशननी हे सगळं म्हणजे इथे कदाचित ज्या विद्यार्थ्याचा जास्त अभ्यास आहे त्याचा लॉस होऊ शकतो. हा एक मुद्दा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ज्या गोष्टीसाठी म्हणून आतापर्यंत सगळा आटापिटा मुलांचा झाला, की कुठलीही सरळ सेवेची एक्झाम असेल किंवा गटकच्या बाकीच्या एक्झाम आहेत त्या एमपीएससी कडे द्या, हे जे काही मुलं ओरडून ओरडून म्हणत होते याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ट्रस्ट, विश्वास. ही जी पूर्ण प्रक्रिया आहे याच्यावरती विद्यार्थ्यांना म्हणजे सरळ सेवेकडून जेव्हा एक्झाम घेतले जातात किंवा बाहेरच्या कंपन्यांकडून त्यावेळेला विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हा इश्यू खूप फेस केलेला आहे की त्यांना या गोष्टीवरती विश्वास नाहीये. आणि जर आता ही परीक्षा पद्धती तुम्ही डेफिनेटली आता जर लॉन्च केलेली आहे तर ही परीक्षा पद्धती अशी आहे का ज्याच्यावरती विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा. विद्यार्थी विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. आणि इथे फक्त तंत्रज्ञानाचा प्रश्न नाहीये, फक्त टेक्निकल गोष्टींचा प्रश्न नाहीये. तुम्ही एकूणच जी पूर्ण परीक्षा पद्धती घेताय म्हणजे ज्या पद्धतीने परीक्षा तुम्ही घेताय, अरेंज करताय, इथेच सगळ्यात मोठा ट्रस्ट इश्यू आहे की ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली तर ती एक्झाम फेअरली होऊ शकत नाही, हे पक्क विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा येतो तो म्हणजे स्थिरता. आता काय झालंय ना की एमपीएससीची एक्झाम म्हणजे ज्यावेळेला पण एखादा विद्यार्थी त्याचं करिअर सिलेक्ट करतो, एमपीएससीतून मला एखादी पोस्ट मिळवायची आहे हे ज्यावेळेला स्वप्न घेऊन तो इथे उतरतो त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये काही गोष्टी असतात. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातला काही टाइम आहे तो दिलेला असतो की मी एवढ्या वर्षांमध्ये ही एक्झाम क्रॅक करेन. बऱ्याचदा त्याच्यापेक्षा हा कालावधी फार मोठा ठरू शकतो. पण जर एमपीएससीचे नियम आधीपासून ठरलेले आहेत, एमपीएससीचा सिलेबस आधीपासून ठरलेला आहे, परीक्षा पद्धती आधीपासून ठरलेली आहे आणि जर हे सगळं मला माहिती आहे, ही गोष्ट जर मी डोक्यात घेऊन जर ऑलरेडी चालत आहे, ऑल ऑफ सडन एक नोटिफिकेशन येतं जी जाहिरात ज्याची मी खूप वाट पाहत आहे, पण त्याच्यामध्ये एक असा बदल होतो की जो माझ्यासाठी कम्प्लिटली अनकम्फर्टेबल आहे किंवा अनएक्सेप्टेबल आहे किंवा जो माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडे की असं कधी होईल असं इमॅजिन केलेलं नाहीये. तर ही जी अनिश्चितता आहे म्हणजे ही एक्झाम ऑनलाईन होते ठीक आहे, पण तुम्ही आधी काही दिवस सांगणं गरजेचं होतं किंवा आधीपासून या गोष्टीसाठी स्टुडंट्सना प्रिपेअर करणं गरजेचं होतं, पण तसं नाही झालं. ऑल ऑफ सडन नोटिफिकेशन आले आणि त्याच्यामध्ये ऑनलाईनचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. शिवाय राज्यसेवेमधून सुद्धा, राज्यसेवा मुख्यमधून सुद्धा वैकल्पिक विषय जो आहे तो आता गाळण्यात आलेला आहे. मग आता हे जे काही सगळे बदल आहेत, ही जी काही अनिश्चितता आहे, ऑलरेडी जे आपण काय म्हणतो एक्झामची कम्प्लीट जी प्रोसेस असते की नाही, म्हणजे तुम्ही प्री दिलेली आहे, त्याच्यानंतर मग तुमचा हे येणार आन्सर की येणार, त्याच्यानंतर तुमचा प्रीचा कट ऑफ येणार, त्याच्यानंतर मग तुम्ही मेन्स म्हणजे मेन्सची डेट वगैरे तुम्हाला समजणार, मग तुम्ही मेन्स देणार आणि मग परत मेन्सचा कट ऑफ कधी येईल तुम्हाला माहिती नाहीये, मेन्सचा कट ऑफ येणार, मग तिथून पुढच्या प्रोसिजरमध्ये आणखी काही केसेस होत आहेत का, परत जॉईनिंग पर्यंत काय प्रॉब्लेम येतात का हे माहिती नाही. म्हणजे ऑलरेडी एवढ्या सगळ्या अनिश्चिततेतून विद्यार्थी जात आहेत आणि त्याच्यात अजूनही या परीक्षेच्या स्वरूपाबद्दल जर अनिश्चितता असेल किंवा ऑल ऑफ सडन सतत होणारे जे बदल आहेत आणि तेही अचानकपणे होणारे जे बदल आहेत ते जर येत असतील तर विद्यार्थी त्याच्यासाठी तयार नाही आहेत. आणि ऑब्व्हियसली याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी जे आहेत ते आता या ऑनलाईन परीक्षेला फार मोठ्या प्रमाणावरती विरोध करतात. मग ते आयोगाला मेल करणं असेल किंवा ट्विटरवरती ट्विट करणं असेल किंवा आता काही दिवसातच मे बी आंदोलन सुद्धा होईल मोठ्या पातळीवरती. आणि मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आपल्या हातून निसटते म्हणजे मागचे अनुभव जर तुम्ही पाहिले
तर त्याच्यातून पण एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या सगळ्या गोंधळामध्ये आपण जे स्वप्न घेऊन बाहेर पडलेलो असतो ते स्वप्न कुठेतरी मागे राहता आपण संघर्षामध्ये गुंतून जातो. मी असं म्हणत नाही की तुम्ही संघर्ष करू नका, तुमच्या मागण्या मांडू नका, तुमचं मत मांडू नका, पण त्याच्या सोबतच आणखी एक गोष्ट सांभाळणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपण कशासाठी बाहेर पडलो आहोत, आपण कुठली एक गोष्ट डोक्यात घेऊन हा प्रवास सुरू केलेला आहे, आणि जर त्याच्यापासून आपण दूर जाणार असू तर थोडंसं कठीण जाईल हा प्रवास पूर्ण करणं आणि ध्येयापर्यंत पोहोचणं. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी बरीचशी कारणं असू शकतात, पण जी मुख्य कारणं आहेत त्याच्यामध्ये एकतर टेक्निकल इश्यूज जे पण येतात ते, आणि त्याच्यामुळेच फेअरनेस वरती शंका येते. हे नॉर्मलायझेशन जे आहे किंवा वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये येणारा पेपर, पहिल्यांदा पेपर देणाऱ्या मुलांचं नुकसान, नंतर पेपर देणाऱ्या मुलांना होणारा फायदा, या सगळ्या गोष्टी. आणि याला तुम्ही कसं जस्टिफाय नाही करू शकत की एकाला पेपर सोपा गेला, एकाला पेपर अवघड गेला, तुम्ही नॉर्मलायझेशन करून त्या दोघांना एका लेवलवरती आणताय. ते कसं आणताय? मग माझी लेवल ती कशी काय ठरली? मला पेपर सोपा गेला, तुमच्या पेपरच्या काठिण्य पातळीचा तो प्रश्न आहे की माझा अभ्यासाचा तो प्रश्न आहे, हे मी स्वतःचं इव्हॅल्युएशन कसं करणार, हा पण मुद्दा आहेच ना. सो हे सगळे मुद्दे आहेत. त्यानंतर ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत ना, म्हणजे ज्या काही तांत्रिक अडचणी येतात, आणि मुळातच ऑनलाईन परीक्षेवरती विद्यार्थ्यांचा विश्वास अजिबात नाहीये, कारण ऑनलाईन परीक्षेमध्ये होणारे जे काही घोळ आहेत, जे सातत्याने निदर्शनास येतात, त्याच्यामुळे सुद्धा हा विरोध फार मोठ्या प्रमाणावरती होतो. याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आता ही जी परीक्षा आयोगाकडून होणार आहे याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांमध्ये पण मतप्रवाह पाहायला मिळतील, कारण प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्रपणे विचार करते. सो काहींचा याला 100% विरोध आहे, काहींचं असं की काही गोष्टी बदला, आम्ही ठीक आहोत, काहींचं असं आहे की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. काही लोक एक्सेप्ट करायला तयार आहेत, काही लोक एक्सेप्ट करायला तयार नाहीयेत. आपलं मत जे आहे ते वैयक्तिक आहे, ठीक आहे, आणि ते आपल्याला प्रत्येकाच्या मताचा आदर करता आला पाहिजे, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट, तुमचं मत मांडा तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मांडा किंवा कुठेही तुम्ही तुमचं मत मांडताना, फक्त आपण कुठल्या प्रकारची भाषा वापरतोय याचं थोडंसं भान ठेवून ते वापरा. कारण कदाचित तुम्ही आज केलेल्या काही गोष्टी, आज केलेली काही वक्तव्य उद्या तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करू शकतात. त्यामुळे फक्त एवढ्याच गोष्टींचा जो आहे तो विचार करा. ठीक आहे, म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही तुमचं मत दाबून ठेवून बोला किंवा बोलूच नका किंवा घाबरून राहा, अजिबात नाही. मला फक्त म्हणायचंय की आपण जी भाषा वापरतो त्या भाषेचा फक्त योग्य वापर करा. ठीक आहे, बाकी तुम्हाला काय वाटतं की याच्या पाठीमागे आणखी कुठलं कारण असू शकतं? कदाचित असं एखादं कारण असू शकतं जे मी इथे मेन्शन नाही करू शकले, पण तुमच्या डोक्यामध्ये तोही एक थॉट आहे की ही गोष्ट आहे ज्याच्यामुळे आम्ही याला विरोध करतोय किंवा ज्याच्यामुळे आम्हाला वाटतं की ही एक्झाम अशा पद्धतीने व्हायला नको. तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ जो आहे तो मी या विषयावरती बनवणार आहे की ऑलरेडी ऑनलाईन परीक्षा झालेली आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षेचं नोटिफिकेशन आलंय, परीक्षा होईल की नाही हे आपल्याला माहिती नाही, पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मागे पडतो ज्याच्याकडे कदाचित आपलं लक्ष जात नाहीये. त्या मुद्द्यावरती मी बोलणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये थोडंफार तुम्हाला काही हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.